नमस्कार, मी अक्षता गुरव. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. कोरटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये युक्तिवाद पार पडला. या युक्तिवादामध्ये सरकारी वकिलांनी अजून तपास सुरू आहे, त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करण्यात येऊ नये अशी मागणी केली. तर इंद्रजित सावंत यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचंही सांगण्यात येत होतं. या संदर्भात ॲफिडेव्हिट दाखल केला असून इंद्रजित सावंत यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, त्यामुळे त्यांनी इंद्रजित सावंत यांची माफी मागावी अशी मागणी केली असल्याचं देखील यावेळी वकिलांनी सांगितलं. लगेच जामीन देऊ नये असा युक्तिवाद मांडला. हो, त्याच संदर्भात आम्ही पहिला ॲफिडेव्हिट दिलेला आहे आज कोर्टामध्ये की त्यांनी खोटी माहिती बेल ॲप्लिकेशनमध्ये दाखल केली की इंद्रजित सरांवर गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये त्यांना अटकही झाली होती. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे अशी खोटी माहिती बेल ॲप्लिकेशनमध्ये दिली असल्यामुळं आम्ही ॲफिडेव्हिट दिलेलं होतं आणि त्याच संदर्भात त्यांनी माफी मागावी, म्हणजे आरोपींनी इंद्रजित सरांची माफी मागावी, रिटर्न अपॉलॉजी द्यावी अशी आम्ही मागणी केली होती. सरोदे सरांनी मागणी केली होती. 8 वर्षानंतर ही 8 बँकांकडे 500 आणि 1000च्या जुन्या नोटा पडून आहेत. या नोटा घेण्यास आरबीआयने नकार दिलाय. 8 वर्षानंतर ही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. यात कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटी रुपयांच्या नोटा पडून आहेत. पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी तर नाशिक जिल्हा बँकेकडे 21 कोटी पडून आहेत. यावरच आता कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 25 कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत, त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे. आता तिथं ही याचिका पेंडिंग आहे. मला वाटतं या बऱ्याच याचिका तिथं असल्यामुळं थोडा वेळ होते, पण मला विश्वास आहे की या नोटा आता आरबीआयला स्वीकाराव्या लागतील, कारण त्या नियमाप्रमाणे बँकेच्या नोटा आहेत, त्याच्या सगळी तपासणी झालेली आहेत. कुणी कुठून नोटा आल्या. पन्हाळा किल्ल्यासह 11 किल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत, पण याला पन्हाळा वासियांनी मात्र चांगलाच विरोध केलाय. पन्हाळा किल्ला जर जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला तर तेथील रहिवाशांना बांधकामात तसेच व्यवसायात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांना विश्वासात घेऊन शासनाने त्याचा विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक रवींद्र तोरसे यांनी दिला आहे. युनेस्कोचा जो विषय आहे पन्हाळ्याच्या किल्ल्याच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. नागरिकांच्या व्यवसायावर, नागरिकांच्या बांधकामावर आणि एकत्रित तालुक्याच्या ठिकाणावर फार मोठा परिणाम करणारा हा विषय आहे. हा गांभीर्याने घेणारा विषय आहे. वास्तविक शासनानं स्वतःचं काहीतरी आपलं महत्त्व वाढावं या दृष्टीनं हा जरी पन्हाळा किल्ला त्यात समावेश केला असला तर पन्हाळा किल्ल्यावर जी काय बंधनं येणार आहेत, ज्याचं काठी येणार आहेत, त्या नागरिकांना भविष्यात फार मोठा नुकसान करणार आहेत आणि पर्यायानं ते शासनाचं सुद्धा नुकसान करणार आहेत. कारण आज अखेर या पन्हाळ्यावर नागरी वस्ती असल्यापासून, पूर्वीपासून ताराराजाच्या अगोदरपासून या ठिकाणी नागरिक वस्ती आहे आणि त्यामुळे या प्रत्येक मॉन्युमेंटचं काळजीपूर्वक लक्ष या नागरिकांचं राहिलेलं आहे आणि म्हणून आज इमारती सुस्थितीत आहेत. बाकीच्या किल्ल्यावर जर तुम्ही जाऊन बघितला, रायगड असून किंवा आणि कुठल्याही किल्ल्यावर जर जाऊन बघितला तर सगळ्या इमारती ह्या जमीनदोस्त झालेल्या आहेत, कारण तिथं नागरिक वस्ती नाही, नागरिक वस्ती राहण्यासारखी परिस्थिती नाही. त्याशिवाय आपल्या इकडचं वैशिष्ट्य म्हणजे पन्हाळा हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या ठिकाणी ऐतिहासिक आणि थंड हवेचं म्हणजे दोन्ही असलेला हा मला वाटते भारतातला एकमेव किल्ला असेल की जिथं ऐतिहासिक पण आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचं ठिकाण आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्त्व वेगळं आहे. एरिया मोठा आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांना अतिशय आवडत होता. असा हा राहण्याचं ठिकाण आहे, इंग्रजांच्यापासून राहण्याचं ठिकाण आहे. आज या तुम्ही खरोखर 1978ला जो प्लॅन झाला होता त्या आर्किओलॉजीची महाराष्ट्राची मुख्य जे आहे टाउन प्लॅनची महाराष्ट्राची मुख्य आणि नगर परिषद यांनी बसून जो प्लॅन केला होता, त्यामुळे प्रत्येक मॉन्युमेंटच्या पासून किती अंतर पाहिजे, त्या मॉन्युमेंटचं आडवं काय यायला नको या दृष्टीनं तटबंदीपासून फक्त 15 मीटरचा नियम होता आणि तोच नियम जास्तीत जास्त त्यांनी लागू करावा. अन्य बाकीचे सगळे नियम हे पन्हाळ्याच्या दृष्टीनं कमी करावेत, रद्द करावेत, तरच पन्हाळ्याचं महत्त्व वाढणार आहे, पन्हाळ्याचं पर्यटन वाढणार आहे. भारताचा कम्युनिस्ट पक्ष कोल्हापूर शहर कमिटीतर्फे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पक्षाचे 24वे राष्ट्रीय अधिवेशन तामिळनाडूतील मदुराई इथं दिनांक 2 ते 6 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती पक्षाचे कोल्हापूर शहर सेक्रेटरी विवेकानंद गोडसे यांनी दिली. 2024च्या निवडणुकीत भाजपाचा अहंकार कमी केला
तथापि कष्टकऱ्यांचे शोषण आणि अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य वाढवण्याचा निर्धार या राष्ट्रीय अधिवेशन जे तामिळनाडू येथील मदुराई या ऐतिहासिक शहरामध्ये 2 एप्रिल ते 6 एप्रिल रोजी होत आहे, त्यानिमित्त ही आम्ही पत्रकार परिषद आज आयोजित केली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे या अधिवेशनामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक राजकीय बदलांचा मागोवा घेऊन पुढील 3 वर्षाची राजकीय डावपेच आणि रणनीती ही निश्चित करण्यात येत आहे. सध्या तुम्ही बघत असाल की दररोज अमेरिकेच्या बातम्या आणि ट्रम्प यांचे कारनामे बघून हे जगामध्ये सगळे घायल होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून भारतीयांसाठी त्यांनी जे काही लोक होती आपले कामगार लोक त्यांना साखळदंड बांधून वगैरे एक सैनिकी विमानातनं आपल्याकडे पाठवून दिलेलं आहे. विद्यार्थ्यांची सुद्धा ते दशा करत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयात शुल्कामध्ये 25% वाढवून उद्योगधंदे हे अमेरिकेनं आपले बरेच उद्योगधंदे हे अडचणीत येत आहेत. देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, बेरोजगार हे कष्टकरी वर्ग महागाई आणि आर्थिक विवंचनेत अडकला जात आहे. देशात एकाधिकारशाही राज्यसत्तेचे केंद्रीकरण वाढले आहे. प्रशासन, संसद, न्यायालय हुकुमशाहीच्या कचाट्यात सापडले आहेत. कष्टकऱ्यांच्या संरक्षण करण्यासाठी कायदे मोडीत काढले जात आहेत. जनसुरक्षा बिलसारखी बिलं येत आहेत. आणि या सगळ्याला विरोध म्हणून आम्ही संपूर्ण कामगार 20 मे रोजी देशात संपावर जात आहेत. मी माझ्या आयुष्यात पोस्टर लावायला 1ही रुपया खर्च केला नाही. मात्र आताच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना छोटे तात्कालीन पद मिळाले तरी साला मैं तो साहब बन गया असं म्हणत फलकबाजी सुरू होते, असा टोला नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकारण्यांना लगावलाय. पुढे ते म्हणाले, माझा अपघात झाला होता तेव्हा रतन टाटा हे मला भेटण्यासाठी येणार होते, मात्र त्यांना माझ्या घरचा पत्ता मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला संपर्क साधला. मी म्हणालो तुमच्या चालकाला मोबाईल द्या, तर ते म्हणाले मीच गाडी चालवतोय. इतके मोठे लोक किती साधे होते असं म्हणत त्यांनी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. मी मलबार हिलला राहत होतो आणि मला रतन टाटा भेटायला त्यांचा माझा फार जवळचा सहवास होता. आणि ज्यावेळी ते आले तेव्हा ते सगळ्या हायकोर्ट जज व्हायचे एका बिल्डिंगमध्ये राहायचं, रॉकी हिल म्हणून. मी एकटाच मंत्री ते राहत होतो. त्यामुळे रतन टाटा मला भेटायला आले आणि ते रस्ता विसरले. तर त्यांनी मला फोन केला की नितिन मुझे आपका घर नहीं मिल रहा है, तो आपके ड्राइवर को फोन दो. नितिन आई डोंट हैव ड्राइवर. काय आई डोंट हैव ड्राइवर, मैं ही गाडी चलावतो. आणि मग ते रस्ता मी त्यांना सांगितलं आणि माझ्या घरी आले. म्हणजे एवढा मोठा माणूस पण डाऊन टू अर्थ आणि किती नम्र, किती शालीमध्ये जवळ त्यांना. नाहीतर छोटंसं पद मिळाल्याबरोबर साला मैं तो साहब बन गया, साहब बनके कैसा बन गया, लगेच पोस्टर, बॅनर, याचे सत्कार, त्याचे सत्कार, गया था. मला कळत नाही. आणि आमच्या क्षेत्रात तर हे पटकन चाललं जातं. आणि सगळी पदं टेम्पररी मिळतात, परमनंट नाही. राज्यात जातीय दंगली घडवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री हेच जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जातीय दंगली, जातीय तणाव पसरवायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा चाललेला आहे. त्यांना असं वाटतंय की विधानसभा निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे वगैरे ह्या ज्या घोषणा झाल्या किंवा काही संघटनांनी जे काम केले त्यामुळे त्यांना फायदा मिळाला. पण आणखी यामध्ये जातीय तणाव, धार्मिक तणाव कसा वाढेल याचा प्रयत्न चाललेला आहे. ठिकठिकाणी चाललं आहे. काही बीडमध्ये काही घटना घडली चाललं आणि प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. आता देश आपला कुठल्या दिशेने न्यायचा आहे हे सरकारला ठरवावं लागेल, कारण लोकांनी शेवटी मतं दिलेली आहे. आज शेवटी भारतीय जनता पक्ष सरकार तिथं आलेलं आहे. हे मुद्दाम चाललेलं आहे. हे मुद्दाम जातीय दंगली पेटवण्याकरताच हा प्रयत्न चाललेला आहे. मग एक बोलायचं, दुसऱ्याने रडायचं, पुन्हा तिसऱ्याने मारल्यासारखं करायचं, हे नाटक चाललेलं आहे. याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने सगळं चाललेलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागले। त्यानंतर या हत्येमागचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घोळे यांना अटक करण्यात आली। या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर येत असतानाच अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। त्यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधताना दिसले। दरम्यान अभिनेते सयाजी शिंदे यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले। त्यांच्या भेटीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी महाराष्ट्रातच मराठी भाषेचा अमराठी लोकांकडून वारंवार अपमान होतोय। गेल्या काही दिवसात अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना समोर आल्या आहेत। पवई इथल्या L&T कंपनीतील एका सुरक्षा रक्षकाला मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करून मारहाण करण्यात आली आहे। मराठी गया तेल लगाने असं म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगला समाचार घेतलाय। त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सध्या जिबली इमेजेसचा चांगला ट्रेंड सुरू आहे, पण आता डिजिटल प्रायव्हसी संदर्भातील तज्ञ मंडळांनी या जिबली संदर्भात सावधानतेचा इशारा दिलाय। ओपन AI ट्रेंडच्या माध्यमातून AI ट्रेनिंगसाठी कोट्यवधी लोकांचे खासगी फोटो जमा करू शकते असं या तज्ञांचं म्हणणं आहे। एकीकडे अनेक जण सध्या हा ट्रेंड एन्जॉय करत असताना आपले कार्टून स्वरूपातील रूप पाहण्याच्या नादात स्वतःचे फेशियल डाटा ओपन AI कडे सोपवत असल्यानं या माध्यमातून डिजिटल सुरक्षा संदर्भात मोठा पेच भविष्यात निर्माण होण्याची शक्यता असल्याचं तज्ञांनी सांगितलंय। दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलालचा L2 एम्पोरियम बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी करत आहे। पहिल्याच दिवशी जगभरात 65 कोटी कमवणाऱ्या L2 एम्पोरियमनं दुसऱ्या दिवशीही जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय। पहिल्या दिवशी चित्रपटाने मोठी कमाई करून अनेक धमाकेदार विक्रम प्रस्थापित केलेत। दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर L2 एम्पोरियमने आपली चांगलीच पकड कायम ठेवली। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी।